तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गडिंब येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांची हुंकार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बच्चू कडू यांनी राज्य शासनावर कठोर शब्दात टीका केली। या सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले की राम मंदिर बांधले परंतु राम नावाचा शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचं पाप फेडणार कुठून याचं सरकारने उत्तर द्यायला पाहिजे। मंदिर बांधायचं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावायचं, हे सरकार धर्मकांडामध्ये अडकून ठेवायचं काम करत असल्याची टीका बच्चू कडूंनी सरकारवर केली। हे सर्व थांबवायचं असेल तर सर्व शेतकऱ्यांनी जात धर्म बाजूला ठेवून एकत्र येऊन लढलं पाहिजे। बेईमानीचे घ्यायचे नाही व इमानदारीचे सोडायचे नाही, त्यासाठी आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे असे आवाहन बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना केलं। या प्रसंगी अहिल्यानगर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग अवताडे, संपर्क प्रमुख बाळासाहेब खरजुले, संघटक जालिंदर आरगडे, शेतकरी आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, मधुकर शिंदे, तालुका प्रमुख अनिल विधाटे, युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे, अरविंद आरगडे यांच्यासह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता मंगेश निकम, नेवासा। आपल्याला मंदिर बांधलं काय आमदार आहे अख्खं मंदिर तुम्ही निधीतून बांधले आणि हॉस्पिटल तसंच पडले, शाळा बोंबलत बसल्या, शिक्षण है पैशाशिवाय भेटत। जितना पैसा ज्यादा है उतना अच्छा शिक्षण है, एजुकेशन है, और जितना पैसा कम है पढ़े की बातें छोड़ो, कोई जरूरत नहीं। या सगळ्या व्यवस्थेला तोडावं लागला। हा अर्थभेद आहे, जातीभेद नाहीये, या अर्थभेदची लढाई आहे। गरीबाचे रस्ते वेगळे, पानन रस्ते बोंबलून होत नाही। आश्रम होती, तुम्ही अमरावती पर्यंत जा तर 2000 रुपये खर्च करावा लागतो आणि खालच्या रस्त्याने जा तर खड्डे आहे, गाडी वेगळा। श्रीमंताचे रस्ते वेगळे जातात आणि गरीबाच्या रस्ते खड्ड्याशिवाय जमत नाही। सगळी व्यवस्थित विभागणी करून आपलं शक्तीपीठ होते ना, गडचिरोलीला मोठी फॅक्टरी झाली अदानीची, आणि ती सगळ्या फॅक्टरीचा माल रत्नागिरीपर्यंत न्यायचा, तिथून तो बोटमध्ये टाकायचा, तिथून विदेशात सगळ्या भट्ट्या बोट झाला। गरज नसताना व्यवस्था केली जाते, हे आम्हाला समजलं पाहिजे। शेवटचं सांग, डिझेल या 5 वर्षात महाग झालं का नाही झाले? डिझेलचे पेट्रोलचे भाव जगात 40 रुपयाने कमी। कच्चे तेल, कच्चं तेल घेतो ना आपण, डिझेलचं पेट्रोल कच्चं घेतो, त्याचे 40 रुपये भाव कमी झाले आणि भारतानं 15 रुपयाने वाढवलं। भाव कमी झाल्यावर वाढवले पाहिजे का? पण वाढवले। जगात पेट्रोल डिझेलचे भाव कमी आहे कारण कच्चं तेलच स्वस्त झालं। आता सोयाबीनच स्वस्त भेटत असेल तर तेलही स्वस्त भेटायला पाहिजे। इथं कापूस स्वस्त झाला, कापड महाग झाला। तुमचे कापड महाग होते, कापूस मात्र तिथंच राहते। साखर महाग होते पण ऊसाचे दर काही वाढत नाही। आता असंच झालंय, पेट्रोल डिझेलचे भाव 15 रुपयाने वाढवले आणि 15 रुपयाने वाढवल्यानंतर पहिले ते कच्चं पक्क करायला अदानी अंबानीने केलं, त्याने पैसे घरात करून टाकले आणि मग देशामध्ये 7 कंपन्या आहेत, 4 कंपन्या गुजरातच्या आहेत आणि 3 फक्त भारतात म्हणजे बाकीच्या राज्यात। ह्या कंपनीनं 5 वर्षात एका कंपनीनं 1-1 लाख करोड पैसे वाढले देशासाठी। ज्या बँकेचं लोन काढलं ना त्या बँकेचा नफा आहे 33 लाख कोटी पर्यंत। प्रचंड ताकदीने पैसे कमावत, तुम्ही कर्जबाजारी कायम राहिले पाहिजे, कायम व्याज भरत राहिले पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे। कारण लढणं बंद झालेलं आहे। लढणं असं बंद करून दिलं, तुमच्या डोक्यात जात धर्माचं भूत टाकून दिलं, कारण लढणं शक्यच झालं नाही। आता लढणं बंदच करावं लागते। पेट्रोल डिझेलचे भाव 7 कंपनीनं 7 लाख करोड कमावले आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत 20 लाख कोटी गेले। पैसे कोणाचे गेले? ट्रॅक्टरवाल्याचे गेले, मोटरसायकलवाल्याचे गेले, गरीबाकडून पैसे गेले, कंपनीच्या फायद्याचा व्यवस्था झाली। हे सगळं आम्ही पाहतो लुटीचा धंदा सुरू केलाय, कारण हे सगळे लूट करण्यासाठी तुम्हाला आखूची गोळी दिलेली आहे आणि ते धर्माच्या जातीची। या मुद्द्यासाठी तुम्हाला पेटायचंच नाही, या मुद्द्यासाठी तुम्ही लढण्यासाठी बाहेर निघालेच नाही पाहिजे। वेळोवेळी तुमच्या डोक्यात जात धर्म टाकून ही लढाई व्यवस्थित थांबवायची।
आणि ही लढाई थांबवली का मग तुमचं सगळं आमच्या राजकारणी लोकांचं व्यवस्थित होत. हा सगळा बदल करायचा आहे. या सगळ्या बदलासाठी एकत्र व्हायचं. जे जे कष्टकरी असतात त्या कष्टकरी समाजाची लढाई लढायची आहे. तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, पण काम करणारा कष्टकरी असाल तर त्याची लूट जर झाली तर आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं आहे. लढाई आम्ही तोड आर पार करू. या आर पारच्या लढाईत आपण सगळ्या पार्टीच्या जातीतले लोक आपण एकत्र व्हावं अशी विनंती करायला आलो आहे. बाळासाहेबांच्या माध्यमातून आपली ही लढाई या गावातून कशी अधिक तीव्र मदत करता येईल, कशी ताकदीनं लढता येईल त्याचा विचार करा. पुढचं जे पण आंदोलन असेल त्या आंदोलनात आम्ही अर्धे अधिक तरी आलो पाहिजे. तुमची तयारी आहे का याची? हे आता त्यांचं वय संपलं ते जवान तर एकच तयार नाही. अरे याची तयारी आहे का? राजकारण सगळे